श्री दत्तप्रबोध अध्याय 18. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं दत्तगुरूंनी गुरुमहात्म्य वर्णन केलं. मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावरती कसा अवतरित झाला, षड्रूपू मायामोह त्यावरती कशा प्रकारे आपला प्रभाव प्रस्थापित करतात आणि त्यापासून सोडवण्याकरता त्या जीवाने कसा प्रयत्न करावा हे श्री गुरूंनी विशद केलं. आता या पुढील अध्यायांमध्ये आपण दत्तगुरूंच्या गुरूंविषयी जाणून घेणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूया. अनसया दत्तात्रेयाला म्हणाली, हे अवधूता, तू जे जे सांगितलंस ते मी एकाग्रपणे ऐकलं आणि माझं चित्त खरोखरच निर्मम झालं. तुझे अनुभव अगदी सविस्तर स्वरूपात तू मला सांगावेस अशी मी तुला विनंती करते, म्हणजे मग माझ्या औत्सुक्याचं निवारण होईल आणि तुझ्या 24 गुरूंची माहिती तू मला सांग. मातेची उत्सुकता पाहून दत्तात्रेयानं अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. मला माझ्या सद्गुरूंनी अद्वैताचा स्पर्श केला, अनेकात एकत्व दाखवलं आणि तत्वविचाराचं निरूपण केलं. ते मला म्हणाले, हे अवधूता, मन अतिशय चंचल असतं, त्याला अधिक काबूत आणायला हवं, विषय लोभाचा त्याग करायला हवा आणि अनासक्त निर्मळ बनायला हवं. जशी सरोवरात उमलणारी कमलिनी आणि तिची पानं सरोवरात बुडल्यासारखी वाटतात, पण पाण्याचा स्पर्शही त्यांना झालेला नसतो, तसा अलिप्त राहण्याचा गुण घेऊन संसारात वापरावा आणि निर्विघ्न जीवन जगण्यासाठी उत्तम गुणांचा संग करावा. हे सद्गुरू समर्थांचे बोल मी माझ्या स्मरणात ठेवले आणि गुणग्राहक बनून अनेकांचे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला. हेच मी यदूला सांगितलं आणि आता तुलाही सांगतो आहे. माते, मी प्रथम पहिला गुरु केला ते पृथ्वीला. पृथ्वीकडे बघता बघता मला पर्वत, वृक्ष आणि भूमी दिसली. मला तिथे 3 गुणांचा साक्षात्कार झाला. आता प्रथम पृथ्वीचा गुण बघू. पृथ्वीचा विशेष गुण म्हणजे तिला कितीही नांगरलं तरी ती दुःखी किंवा कष्टी होत नाही. निर्मळ मनानं पीक देते. सरोवरासाठी, विहिरीसाठी खोलवर खणलं तरी पाणी देते. एका प्रकारे जीवन देते. घाव घातले, खणले म्हणून खंतावलेली दिसत नाही. तिची अटळ शांती भंग होत नाही. हे माते, पृथ्वीकडून हा शांतिगुण मी घेतला. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे वृक्ष येतात. काही घनदाट असतात, काही सुवासिक असतात. वृक्षाला पाणी घालणाऱ्या आणि वाढवणाऱ्या माळ्याला जसे हे वृक्ष सावली देतात, तसेच ते वृक्ष तोडणाऱ्यालाही सावली देतात. एक उदाहरण तुला सांगतो. मग तू ऊसाची झाडे पाहिली असशील. ती केव्हाही तोडली तरी गोडच लागतात. त्यांचे तुकडे केले, ते चरकात घातले, रस काढला तरीही त्यांची गोडी यत्किंचितही कमी होत नाही. हा रस उकळला आणि त्यावर जमा होणारी मळी दूर करत तो रस आणखी आटवत ठेवला तर तयार होणारी काकवी ही अधिकच गोड लागते. म्हणजे या ऊसाला जितका जितका त्रास द्यावा तितकी गोडी विविध स्वरूपात वाढत राहते. तो आपली गोडी एवढी सुद्धा कमी होऊ देत नाही. त्याच्या याच गुणाचा मी अंगीकार केला. आता पृथ्वीचा तिसरा गुण म्हणजे पृथ्वीवरल्या पर्वतापासून मी कोणता गुण घेतला ते सांगतो. या भूमीवर अनेक पर्वत आहेत आणि या पर्वतावर अनेक घनघोर अरण्य आहेत. त्या अरण्यात विविध प्रकारची जनावरं, पशुपक्षी आहेत. या सर्वांना हा पर्वत आसरा देतो. घनघोर पाऊस येवो, कितीही कडक ऊन पडो, अगर रक्त गोठावणारी थंडी पडो, जागेपासून एक रेषभरही न हलता तो सर्वांसाठी तसाच अविचलपणे उभा राहतो. त्याचा हा अचलत्वाचा गुण मी घेतला. असे शांती, दया आणि अचलत्व हे 3 गुण मी अंगीकारले. तसेच तूही ते आचरणात आण. पुढे वायूलाही मी गुरु मानलं आणि त्याच्यापासून 2 गुण घेतले. वारा अंगाला स्पर्श करतो पण दिसत नाही, तसाच तो सर्व वस्तुमात्रांनाही स्पर्श करतो. त्याचा गंध घेतो आणि तो सर्वत्र पसरवून गंधवाह होतो, पण वस्तूला जरा सुद्धा हलवत नाही. त्याचप्रमाणे तो शरीरभर फिरतो. नासिकेतून आत जातो, आतमध्ये सर्वत्र फिरून बाहेर येतो आणि सबंध शरीरभर खेळतो, पण कुठेही अहंकार ठेवत नाही. त्याचा जो असक्त व्याप्ती गुण, उपाधी भिन्न राहण्याचा जो गुण आहे तो मी घेतला. त्याची अलिप्त राहण्याची प्रवृत्ती मी घेतली. ज्याला अंत नाही ते आकाश. या आकाशाच्या पुढी चंद्र, सूर्य, ग्रह इत्यादी नक्षत्रांची दाटी, मेघमाळांची सघन वस्ती. या आकाशात पक्षी स्वैर विहार करतात. ते उंच उडाले की वाटतं त्या पक्ष्यांनी आकाश व्यापलं, पण तसं ते नसतं. त्याचं निळेपण अभंगच असतं, अस्पर्श राहतं. आकाश जीवनात भरलेलं दिसतं.
एखाद्या मोठ्या माठात ते माठासारखं दिसतं, वस्त्रात वस्त्रासारखं भासतं. ते असतं त्याच जागी स्थिर असतं. आपल्याला नुसते निव्वळ भास जाणवतात आणि या भासमयतेमुळे आयुष्याचा नाश होतो. पण आभासत्व म्हणजे आकाश, निश्चल, निर्मळ, निर्दोष असं आकाश, की ज्याला अंत नाही, ज्याचं मूळ सापडत नाही, पण जे ब्रह्मकरंड्याचं झाकण होऊन राहिलं आहे. चौथा गुरु आहे पाणी. पाण्याचा महत्त्वाचा गुण म्हणजे निर्मळपणा. पाणी स्वतः तर निर्मळ असतंच, पण दुसऱ्यालाही निर्मळ बनवतं, पवित्र करतं. आपल्या प्रवाहानं जाईल तिथे पाणी हिरवीगार रानं तयार करतं. तीर्थ बनून पाणी दुर्जनांचा उद्धार करतं, त्यांना पवित्रता देतं. पण हे सर्व कार्य करताना ते कुठेही नाराज होत नाही. उलट तृषा शमवण्याचं, भवताप शांत करण्याचं काम ते अगदी सहजतेनं करतं. त्याचं संघासारखं संघ होणं आणि स्वतःबरोबर इतरांनाही निर्मळ बनवणं हे गुण मी घेतले. पाचवा गुरु केला अग्नी. हा पंचगुणी आहे. त्याचं सर्व चराचराला व्यापून उरणारं धगधगीत तेज, त्याच्या अति अद्भुत शक्ती. सगळ्याचा घास घेताना हा भक्ष हा अभक्ष असा भेदभाव तो करत नाही. त्याला सर्व काही चालतं आणि शेवटी गिळंकृत केल्यावर तो त्या कोणत्याही वस्तूला आपल्यासारखंच बनवतं. अशा प्रकारे त्याचं कडकडीत वैराग्य, अनुताप हे गुण घेण्यासारखे आहेत. प्रखर चंडकिरण सूर्यामुळे घनदाट अंधाराचा नाश होतो आणि वस्तुमात्राचं ज्ञान होतं. आपल्या किरणांनी तो सागर शोषतो. तशीच भूमीही शुष्क बनवतो आणि मानवाला ऋतू देतो. शोषलेल्या पाण्याचे मेघ बनवून पाऊस पडतो, शेत पिकवतो, मानवाला जीवन देतो. 6 ऋतू निर्माण करून दक्षिणायनात काही दिवस आणि उत्तरायनात काही दिवस असं भ्रमण करतो आणि दिगंताला प्रकाशाचं देणं देतो. सूर्यापासून मी ही वैशिष्ट्ये घेतली. आता शीतांशाचा योग तुला सांगतो. तापदाहाचा नाश करून शीतांश सुख देतं, तेजाला सौम्य बनवतं, रोगांचा नायनाट करतं, नाना प्रकारच्या वृक्षलतांनी वाढ करतं आणि सुखाकडे नेतं. माते, ब्रह्मचर्य पाळण्यासाठी मी एकदा वनात गेलो होतो. तेव्हा त्या वनात एका घनदाट वृक्षावर मी कबुतराची एक जोडी पाहिली. ती दोघेही प्रणयाराधनेत मग्न झाली होती. एकमेकांभोवती गोलगोल फिरून घोटर घुम करत होती, नाचत होती, चोचीत चोच घालून हितगुज करीत होती. त्यांना भोवतालच्या परिस्थितीचं ज्ञान नव्हतं. कितीतरी काळ त्यांच्याशी प्रणय साधना चालू होती आणि एक दिवस या प्रणय साधनेला फळ आलं. मादी गर्भवती राहिली होती. असेच आणखी काही दिवस लुटले. नर मादीची अतिशय काळजी घेत होता, तिला जपत होता. मादीनं अंडी घातली. ती अंडी फुटून त्यातून 2 पिल्लं बाहेर आली. आता त्याचा संसार मोठ्या आनंदानं सुरू झाला होता. नरानं मोठ्या जोमानं काम करायला सुरुवात केली. तिघांसाठी चारा आणायला तो दूरवर एकटाच जात असे आणि दमून भागून घरी येत असे. पिल्लं मोठी होत होती म्हणून एक दिवस मादीही नरापाठोपाठ चारा आणायला बाहेर पडली आणि दुर्दैव आड आलं. एका पारध्यानं रानात जाळं लावलं होतं. नुकतेच पंख फुटू लागलेल्या कबोताच्या 2 पिल्लांनी तसं काही जग पाहिलं नव्हतं. ती उडाली आणि दाणे टिपण्यासाठी खाली उतरली व जाळ्यात अडकली. पिलांच्या काळजीनं मादी लवकर घरट्याकडे परतली होती. घरट्यात येऊन बघते तर पिल्लं नाहीत. तिनं जेव्हा शोध घेतला तेव्हा ती पिल्लं पारध्याच्या तावडीत अडकलेली दिसली. तिचं काळीज फाटलं आणि तिनंही त्या जाळ्यात उडी घेतली. चाऱ्यापाणी घेऊन कबूतरही घरट्याकडे परतला. आपलं कुटुंब असं पारध्याच्या तावडीत सापडलेलं पाहून दुःखानं त्याचं काळीज होरपळू लागलं, पण तो काहीच करू शकत नव्हता. विषयासक्त, संसारासक्त माणसाची गतीही अशीच होते. परमार्थ साधन हाच त्याच्यावरचा उपाय. आणि म्हणून माते, संसारात पडून विषय उपभोगामुळे कशी अवस्था होते हे मी प्रत्यक्ष पाहिलं आणि कायम ब्रह्मचार्य व्रत पाळण्याचं ठरवलं. म्हणजे व्रथा संसारात ताप नको. माते, त्याच वनात असणाऱ्या एका अजगरालाही मी गुरु मानलं. कसं ते मी तुला सांगतो. सर्व सापांमध्ये जो विशाल काय आहे त्याची गती मंद, स्थिर, निर्धारपूर्वक आहे. असा हा अजगर धीराचं, निश्चिंत वृत्तीचं उदाहरण आहे. तो एका जागी शांत पडून असतो, कधीही कोणाच्या वाटेला जात नाही. ठेविले अनंत पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान या वृत्तीने तो वागत असतो. जवळ येईल आणि मिळेल तेच तो खातो. काही मिळालं नाही तर त्याला विवंचना नसते. चिंतारहित मनानं तो वावरतो. मानवानंही अशीच वृत्ती ठेवून परमार्थ साधायला हवा. कारण सर्वांना पाळणारा, तारणारा
तो जगदीश्वरच आहे. त्याचबरोबर 100 योजन लांब आणि रुंद असलेला सखोल आणि गंभीर सागरही मी गुरु केला. सागराच्या उंचीला तर मोजमापच नाही. आकाशाला भेदणाऱ्या त्याच्या उत्तुंग लाटांचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील. या सागराच्या पोटात अनंत प्रकारचे लहान मोठे, प्रबल दुर्बल असे जीव नांदत असतात. नानाविध असंख्य रत्न, हिरे माणकं, मोती चमचमत असतात. कितीतरी बेटच्या बेट त्या सागराच्या उदरात वास करत असतात. पण हा सागर सर्वांनाच सारख्याच वृत्तीनं आश्रय देतो. खरं पाहिलं तर सागराची शक्ती अफाट आहे. मनात आणलं तर तो एका क्षणात सर्व पृथ्वी जलमय करून टाकू शकेल. पण तो तसं करत नाही. एका मर्यादेत राहतो. ती मर्यादा तो उल्लंघित नाही. त्याचे हेच गुण योग्याच्या ठायी हवेत. माते, ज्योतीवर झेप घेणारा पतंग तू पाहिला असशील. त्याच्याकडूनही मी एक गुण घेतला. त्या पतंगाची गोष्ट मी तुला प्रथम सांगतो. स्वर्गातल्या सुंदर सुंदर रूपवान स्त्रियांकडे बघून एक गंधर्व अतिशय कामातुर होई आणि आपली काम इच्छा शमविण्यासाठी अनेक उपाय योजी. शरीर नष्ट होण्याची वेळ आली तरी त्याची विषय वासना संपली नव्हती. त्याचा परिणाम म्हणून त्याला दुसऱ्या जन्मी पतंग व्हावे लागले. पतंग होऊनही त्याची वासना शमली नाही. ज्योतीवर झेप घेऊन जळून मारण्याचं त्याच्या नशिबी आलं. त्याचे पंख पाय जळून पडले तरी दुसऱ्या पतंगांनी त्या परिणामाची तमा न बाळगता ज्योतीवर झेप घेऊन तिला कवळायचं सत्र चालूच ठेवलं. एका मागोमाग एक मेली, पण त्यांनी विषय सुख सोडलं नाही. त्यांच्यात ही जी चिकाटी होती ती चिकाटी घेण्यासारखी आहे. संसारात अनेक स्त्रिया पतिव्रता असतातच असं नाही. त्यांना समाजामुळे धर्मामुळे काही नियम पाळावे लागतात आणि मनात नसतानाही काही व्रताचं आचरण करावं लागतं. पतीवर आपली भक्ती आहे असं दाखवावं लागतं आणि नवरा मेला की त्याच्याबरोबर चढफडत सती जावं लागतं. सती जाताना त्या अग्नीला शिव्याशाप देतात, त्याचा धिक्कार करतात आणि म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात संपूर्णपणे अडकून दुसऱ्या जन्मी त्या स्त्रियांना पतंगाचा जन्म प्राप्त होतो. त्या पतंगींना बघून माझं मन विटलं आणि मी विषयाचा संपूर्ण त्याग केला. माते, आतापर्यंत मी तुला माझे 11 गुरु का व कसे केले ते सांगितलं. तसे अनेक गुरु असतात, पण त्या सर्वांचं महात्म्य मी तुला सांगत नाही. महत्वाचं तेवढं मी तुला सांगितलं. उरलेले 13 गुरूंचे गुण मी असेच विस्तारानं नंतर सांग. गुरु महात्म्याची थोरवी केवढी तरी महान आहे. त्या महात्म्याचं वर्णन जो कोणी अतिशय आदरानं ऐकेल तो मुक्त दशेप्रत जाईल, असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भागवतात सांगितलं आहे. आपल्या स्वतःच्या सहृदयी भाविके भक्तांसाठी पंढरीला विठुरायाचा अवतार घेऊन कटीवर हात ठेवून ते उभे राहिले आणि आपल्या भक्तवत्सल कृपादृष्टीनं सर्वांना पावन केलं. अशा प्रकारे दत्तप्रबोध ग्रंथातील हा 18वा अध्याय समाप्त होत आहे. पुढील 19व्या अध्यायात आपण दत्तगुरूंचे 8 गुरूंबद्दल जाणून घेऊयात. किंवा हा पुढील अध्याय पाहायला विसरू नका आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.